तर ज्या वाक्याला आपण आपल्या डायरीमध्ये किंवा समोर कुठेतरी अशा ठिकाणी ते किंवा मनामध्ये काय म्हणतात, नोंदवून ठेवलं पाहिजे, कोरून ठेवलं पाहिजे. कारण प्रॅक्टिसला फार थोड्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, माझं मत. थोडं श्वास, काया, जाणीवा, चित्त, हे आता अग्नी, लोभाग्नी, द्वेषाग्नी, विचार, मनोधम्म, इंद्रिय, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, एवढे एवढे ठराविक शब्द. सती, एवढे ठराविक शब्द आपल्याला माहिती पाहिजेत. त्याच्यातच सगळी जुळवाजुळव आहे. खूप काही पसारा लक्षात ठेवायची गरज नाही प्रॅक्टिससाठी. बाकी ज्ञानासाठी तुम्हाला काय सगळं आपल्याला सगळं सागर पडलेला आहे. अनेक पुस्तक आहेत, सूत्र आहेत. आता तर व्हिडिओ पण आहेत, बोलणारे लोक आहेत, खूप लोक आहेत, सांगणारे लोक आहेत. आपल्या प्रॅक्टिससाठी काही ठराविक 5, 10, 15 शब्द पाहिजेत, माझं मत आहे. म्हणजे तिथपर्यंत आपण आता आलं पाहिजे प्रॅक्टिससाठी, बरं का. थेट डायरेक्ट डायरेक्ट उतरण्यासाठी ठराविक शब्द पाहिजेत माहिती. सती, सती, श्वास, म्हणजे काया अनापान, जाणीवा, जे जाणवतंय ते, वेदना, त्यातली सुखदुःख, चित्त, ओढाताण, लोभाग लोभ आणि द्वेष, गरजांच्या पलीकडचे लोभ आणि द्वेष. आता नवीन शब्द आपल्याला 2 त्याच्यात ऍड करता येतील, की आपण जळतोय लोभाग्नी द्वेषाग्नीमुळं. त्याच्यामुळं सुखदुःख आहेत. आता दुःखच आहे. अग्नीमध्ये होरपळतो म्हणजे दुःखच आहे खरं म्हणजे. पण गरज भागली की सुख, गरज नाही भागली की दुःख. मग ते लोभाकडे द्वेषाकडे जातोय तो. भान नसल्यामुळे जळतोय. आता किती शब्द आपल्याला लोभाग्नी, द्वेषाग्नी म्हणजे चित्त, विचार म्हणजे मनोधम्म, म्हणजे ब्रेनपर्यंत पोहोचतो आपण आपोआपच आतून. आणि मग ही डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, ही इंद्रिय. प्रॅक्टिससाठी एवढे ठराविक शब्द आपल्याला माहिती पाहिजेत. पसाऱ्याची गरज नाही प्रॅक्टिससाठी. ज्ञानासाठी आपण काय पाहिजे तेवढं वाचू शकतो, ऐकू शकतो. ते सगळीकडे आता सोपं झालंय सगळं. ज्ञान सोपं झालं. पूर्वी ज्ञान ऐकायला मिळत नसायचं म्हणून ते ऐका म्हणायचे. आता इतकं ऐकायला मिळतंय की आता याच्यात त्याला चाळणी लावली पाहिजे. काय ऐकायचं, किती ऐकायचं आणि त्यातलं किती शब्द ठेवायचे आपल्याकडं प्रॅक्टिससाठी. सगळंच गुंडाळत बसलं ना तर एक साधे सब साधे, आणि सगळंच साध्य करायला गेलं तर एकही धड मिळत नाही. एक ना धड भाराभर चिंध्या होता. म्हणून आत्ता मला वाटतं आजच्या युगामध्ये ज्ञान मिळणारच आहे, मिळतच राहणार आहे. गाळणी लावा, त्याला चाळणी लावा. काय घ्यायचंय? पूर्वी वाटायचं खूप ज्ञान पाहिजे, खूप ज्ञान पाहिजे, ज्ञानी व्हा. ज्ञानासाठी आता तुमचे इंद्रिय तुम्ही नाही हे केलं तरी तुमच्या कानावर काहीतरी आदळणार आहे, काहीतरी दिसणार आहे. सांगणारे लोक आहेत, पुस्तकं आहेत. आता हे कॉम्प्युटर आहे, मोबाईल आहे.
आणि मोबाईल आणि हे इंटरनेट आहे. आणि याच्यात जे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम ज्ञान, अं, कृत्रिम बुद्धिमत्ता. तर ही कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे बाहेरून ज्ञानाचं बॉम्बार्डिंग होणार आहे, असते जणू काही आघात होणार आहेत. तर त्या कृत्रिम खाली ओरिजिनल बुद्धिमत्ता, मूळ बुद्धिमत्ता, अस्सल बुद्धिमत्ता गाढली जाऊ शकते. इतकं ते बाहेरून ज्ञान येईल आता इथून पुढे. त्यामुळे ज्ञानासाठी धडपडण्याची गरज नाही, पण योग्य ज्ञानासाठी धडपडण्याची गरज आहे. योग्य ज्ञान. तिथं आता सम्यक ज्ञान हा शब्द आला पाहिजे. सम्यक ज्ञान असेल तर सम्यक दृष्टी मिळेल. असं काहीच आता आधुनिक युगामध्ये ते समीकरण तयार होईल पुढे चालून. त्यामुळं कृत्रिम ज्ञान जिथं असेल तिथं ओरिजिनल ज्ञान मिळणार नाही. AI असेल तिथं OI नाही. OI म्हणजे ओरिजिनल इंटेलिजन्स किंवा नॅचरल इंटेलिजन्स, नैसर्गिक बुद्धिमत्ता. आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही आपल्यावर थोपवली जाणार आहे इथून पुढच्या काळात. आणि त्यामुळं सहज सांगणारे लोक भेटतील आणि खूप भेटतील. आता ज्ञानापासून स्वतःला वाचवावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होते की काय असं वाटतं. आणि हे ज्ञान अति झालंय. म्हणूनच या ज्ञान शिकलेल्या लोकांची काहींनी चेष्टा केलेली आहे. त्याच्यातून झुरळ पार्टी तयार झाली. ही मस्करी आहे ती. त्या लोकांची अवहेलना आहे. का झालंय इतकं, ते इतके इतके झालेत म्हणे आता सुशिक्षित लोक, तर ते झुरळासारखे झालेत. आणि असं असं ते म्हणजे भयंकर आहे ना ही. याच्यातून किती मोठा उद्रेक निर्माण होतोय. तर ज्ञान, आता याच्यातून सम्यक ज्ञान जे आहे, आवश्यक ज्ञान जे आहे, हे चाळणी लावावं लागेल की काय काय घ्यायचं, उपयोगाचं किती आहे. आणि त्याच्यातही हा दुःखमुक्तीसारखा विषय जो आहे, ह्याच्यात तर जास्तच चाळणी लावा लागणार आहे. तुम्ही असं छोटंसं पुस्तक समोर दाखवलं ना, तर लोक छोटंसं एवढंसं पुस्तक घेऊन सारखं सारखं दाखवतायत ते. जरा मोठं पुस्तक पाहिजे असं दाखवायला पाहिजे. आता पाठीमागे बरीच पुस्तकं आहेत बघा. मग त्याला ते पूर्वी ज्ञान म्हणायचे. हा केवढं मोठं पुस्तक आहे, 200 पानी पुस्तक, 300 पानी, 500 पानी पुस्तक. जेवढी पुस्तकं जास्त तेवढं त्या माणसाची व्हॅल्यू असायची. पण ते अभ्यासक असेल तर ती व्हॅल्यू ती वेगळी गोष्ट आहे. पण काही लोक आपण पाहतो, म्हणजे त्याच्यात मी माझी पण गणना करतो. पुस्तकं भरपूर घेऊन ठेवलीत. कितीतरी पुस्तकं आली आणि गेली, वाटली. काही आहेत. वाचून सगळं होतच नाही. कारण तो अभ्यास करणं हे ते आपण ठरवलेलं नाही तसं. बाबासाहेबांचं कसं ते वाचायचं होतं ते घेतात ते. आपण वाचायचं ठरवायच्या आधीच पुस्तक घेतो. आणि अभ्यासक लोक काय वाचायचं ती पुस्तकं आणतात. म्हणून बाबासाहेबांच्या ग्रंथालयात काहीही नव्हतं असं, काही पण. आपल्याकडं काही पण जे दिसल ते आणायचं. आणि त्यातला अभ्यास किती करतो हा वेगळा मुद्दा आहे. तर सांगण्याचा मतितार्थ असा आहे की चाळणी लावली पाहिजे आणि आवश्यक काय आहे ते जवळ बाळगण्याची आणि प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. वाचायचं असेल तर, वाचायचं म्हणजे हे वाचणं नाही. स्वतःला वाचवायचं असेल
तर टाळणी लावली पाहिजे. आणि निवडक शब्द, निवडक ज्ञान, त्याला तत्वज्ञान म्हणतात. तत्वज्ञानामध्ये निवडक शब्द असतात. बाबासाहेबांकडं आगाध ज्ञान होतं, परंतु त्यांचे जे मोजके शब्द त्यातले वापरून ते काही असं काही ते काय म्हणतात, आपल्या लोकांवर आणि विरोधकांवर असा काही आघात करायचे ते. म्हणून त्यांच्या भाषणांचे टायटल बघा कसे आहेत, व्यावहारिक टायटल. जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, मी माझ्या आंधळ्या जनतेची काठी आहे. आता आपल्याकडे माझी वरती आहेत ती पुस्तकं. याचा आपण एक एक त्याच्या टायटलचाच अभ्यास करू शकतो. बाबासाहेबांचा टायटल, मोजके शब्द भेडणारे शब्द. तसंही साधनेसाठी सुद्धा आपल्याला मोजके शब्द आपल्या सोबत पाहिजेत. जे काही शब्द मी आता बोललो, एक वाक्य जे आहे ते या पुस्तकातलं आहे. आणि त्याला आपण त्याची नोंद करून ठेवली पाहिजे कुठेतरी, किंवा आपल्या मनामध्ये ते पक्क ठेवलं पाहिजे. आता ते माझं पाठ झालंय बरंचसं. एक 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 अजून एक वाक्य त्यात मी ऍड करतोय, त्याच्यातलंच आहे ते. मी या दुःखमुक्तीसाठी प्रयत्न केलेले आहेत, असं ते म्हणतात. भिक्षूंना ते काय म्हणतात, भिक्खूंनो, त्यांना मी साधकांना असं म्हणतोय, कारण ते प्रॅक्टिस करणारे लोक आहेत होते ते. ते म्हणतात, भिक्खूंनो, साधकांनो, मी या दुःखमुक्तीच्या विमुक्तीच्या मार्गासाठी प्रयत्न केलेले आहेत. हे वाक्य फार महत्वाचं आहे. प्रयत्न केलेले आहेत म्हणजे प्रत्यक्ष प्रॅक्टिस केलेली आहे. मला फक्त दुःखमुक्ती आणि विमुक्ती शब्द माहिती आहेत, किंवा त्याची थेरी माहिती आहे, असं नाही. त्याच्यासाठी मी प्रयत्न केलेले आहेत, म्हणजे प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. त्याला जोडून दुसरं एक आहे, साधना कशाला म्हणतात. या मार्गामध्येच माझे चित्त लागलेले असे. जे चित्त बहुधा लोभ आणि द्वेषाच्या मार्गात लागलेलं असतं, ते चित्त किंवा ते मन या विमुक्तीच्या मार्गामध्ये लागलेलं आहे. आणि मग ते म्हणतात, जे करायचे ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा, अनुभव घेण्यासाठी प्रयत्न करा. इंटरेस्टिंग. फक्त फार थोडं लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आणि मग ते म्हणतात, काय करायचंय प्रत्यक्षात, काय करायचंय. आणि ही गोष्ट आपण अंडरलाईन केली पाहिजे, लिहून ठेवली पाहिजे. अनापान सतीची भावना किंवा साधना सराव महाफलदायक असतो. अनापान सतीची भावना केल्याने ती महाफलदायक होते. म्हणजे अनापान सतीची भावना, अनापान सती हा एक शब्द, सती, अनापान दोन शब्द. आनापान सतीची अधिकाधिक भावना केल्याने ती चार सती पठाणांना परिपूर्ण करते. म्हणजे चार सती पठाण हे शब्द काया, वेदना, चित्त, मनोधम्म. श्वास, सती, श्वास, काया, वेदना, चित्त, मनोधम्म. चार सती पठाणांची भावना अधिक अधिक केल्याने सात बुद्ध्यांगांची परिपूर्णता प्राप्त होते, साध्य होते. आता सात बुद्ध्यांग शब्द लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण ते हे पहिले दोन टप्पेच महत्वाचे आहेत प्रॅक्टिकली, आनापान सती आणि सतीपट्ठाण. हे दोन, हे प्रॅक्टिकल गोष्टी आहेत त्या. आणि सप्तबोध्यांग जो आहे तो परिणाम आहे, प्रॅक्टिसचा परिणाम आहे. सती,
धम्मविचय म्हणजे मनोधम्मांचं जे विश्लेषण आहे, हे आहे, हा विचार आहे, हा विचार आहे, हा लोभाचा विचार आहे, हा लोभातून बाहेर पडणारा विचार आहे, हा द्वेषाचा विचार आहे, द्वेषातून बाहेर पडणारा विचार आहे, हे दुःख आहे, हे दुःखातून बाहेर पडणं आहे, हे सुख आहे, हे सुख आहे, हे दुःख मुक्तीसाठी आहे, वगैरे वगैरे. असं जे आहे तर त्याचं धम्मविचय आहे. त्यातलं कुशल अकुशल, चांगलं वाईट, हितकारक अहितकारक ह्या गोष्टी त्या धम्मविचयामुळे सतीला लक्षात येतात. म्हणून सतीनंतर धम्मविचय, विचय म्हणजे वेगवेगळं करणं. जसं आपण वेगवेगळं करतो ना, समजा त्याला धान्य निवडण्याची पण उपमा दिलेली आहे. जेव्हा आपण धान्य निवडतो तर त्यातला जे काही कचरा आहे किंवा खडे आहेत ते बाजूला करतो आणि धान्य ठेवतो. ते उपयोगाचं आहे. बाकी आपण एक तर चाळणी लावतो, मग त्यातलं जे काही बारीक बारीक आहे ते पडून जात आहे, खडे पडतील किंवा काय असतील. त्यातल्या वरती जी काय टरफल वगैरे फोलकटप्पा आपण म्हणतो ते आपण फुंकतो किंवा आता शेतकरी त्याला वारा देतात किंवा वाऱ्याच्या दिशेला ते धान्य उफणतात. है ना, मग ते फोलकट बाजूला पडतात, मग धान्य खाली पडतं, मग धान्य त्याची चाळणी लावून त्यातले जे काय बारीक खडे किंवा काय असतील ते बाजूला पडतात आणि उरलेलं ते निवडतात आणि निवडून स्वच्छ धान्य बाजूला करतात. तर आपल्याला हे निवड करता आली पाहिजे, त्याला धम्मविचय म्हणतात. धम्मविचयामध्ये धम्मामध्ये अधम्म पण आहेत, धम्मामध्ये अधम्म पण आहेत आणि सद्धम्म पण आहेत. तर सद्धम्म म्हणजे स्वच्छ धान्य जणू काय, आणि अधम्म म्हणजे त्याच्यामध्ये जे निकृष्ट आहे, उपयोगाचं नाही, ते बाजूला. कोलकट आहेत किंवा जे आपण दळू शकत नाही असे ते काही छोटे छोटे कण आहेत, ते त्याच्यात दुसरं पण काही बीज पडू शकतं, काही असं ते सगळं बाजूला जातंय. तसं हे आपल्याला धम्मविचयामध्ये स्वच्छ धान्य जे उपयोगाचं आहे, जे सकस आहे, जे खाण्यालायक आहे, ते जसं आपण बाजूला काढतो तसं हे धम्मामधले सद्धम्म बाजूला काढले पाहिजेत. बाबासाहेबांचं हे कॅटेगरायझेशन फार महत्वाचं आहे. धम्म, अधम्म, सद्धम्म, धम्मविचय. तर हा शब्द लक्षात ठेवण्याची गरज नाही. हे पुढच्या गोष्टी आहेत. सप्तबोध्यांग जे आहे हे शब्द लक्षात ठेवण्याची गरज नाही. नंतर ते अभ्यास करता करता लक्षात राहतात. तो भाग वेगळा. पण प्रॅक्टिससाठी थोडंच लक्षात. तर ती अनात्म एक लक्षात ठेवलं पाहिजे, की श्वास मी घेत नाही, मी सोडत नाही. ही काया नैसर्गिकरित्या आपोआप आतून आत श्वास घेते, बाहेर सोडते. त्याच्यामुळं आपण आत उतरतो. त्याला जर बाहेर पाहिलं, दुसरं काही केलं त्याचं, तर मग ते ध्यान करतो आपण त्याचं. ध्यान करतो म्हणजे अटेन्शन देतो. त्याच्यावर लक्ष ठेवतो. हा इथं श्वास स्पर्श करतो. हे असं 1 झाला, 2 झाला, 3 झाला आणि 10 झाले. तर त्याच्यावर आपण ते वाईट नाही, ते चुकीचं आहे असंही नाही. ते मन करतच आहे काही ना काही. पण आपल्याला कोणत्या दिशेला जायचंय? आपल्याला कायेत उतरून जाणीवा, सुख-दुःख, चित्त, विचार प्रक्रिया, मनोधम्म या दिशेनं जायचंय म्हणून तिकडं गेलं पाहिजे. नाहीतर आपण बाकीचं करत बसलो, इथं पहा, तिथं पहा, तिथं पहा, तर कुठे जाऊ आपण? आवश्यक तिकडे त्या दिशेनं नाही जाणार आपण. पण भलतीकडे जाऊ, आणि म्हणून काही लोकांच्या साधना म्हणजे काय त्यांना फसतात ते. आणि त्यातून बाहेर पडणं नंतर खूप मुश्किल होतं. असे काही आपण लोक पाहतो, साधक पाहतो, की ते इतके त्याच्यात ते गुरफटले गेलेले आहेत. ते नवीन त्यांचं ते
आध्यात्मिक भवचक्र असं काहीतरी त्याला नाव द्यावं लागेल आता. आध्यात्मिक भवचक्र आहे ते. ते धम्मचक्र नाही. आध्यात्मिक भवचक्र. आणि त्याच्यातून बाहेर पडणं काही लोकांना ते वेगळाच प्रॉब्लेम त्यांचा निर्माण होतो आणि असे लोक आपण बाहेर पाहतो आणि काही लोक तर स्वतःला संपवतात पण. असंही होतं. परिणाम होतो. हा नावं ठेवण्याचा मुद्दा नाही. योग्य अयोग्याचं भान नसल्यामुळं आहे ते. सम्यक अवस्था लक्षात न आल्यामुळं, त्याचं भान नसल्यामुळे, सती नसल्यामुळं हे सगळे दुष्परिणाम आहे. म्हणून ती चाळण महत्वाची आहे. तर हा जो छोटासा पॅराग्राफ आहे तेवढा आपण आपल्या याच्यामध्ये एक तर लिहून ठेवला पाहिजे, नाहीतर मग सरळ त्याला मनात ठेवा. आनापानसतीची भावना महाफलदायक होते. आनापानसतीतून आपण म्हणजे अनात्म आनापानसती म्हणा, फार तर याच्यात शब्द नाही ते, परंतु मी त्याला अनात्म म्हणतो. कारण नैसर्गिक श्वास पाहायचा असेल तर तो शब्द गरजेचा आहे. नाहीतर मग काय, मी श्वास घेतो, मी सोडतो, मग असा घेईल, तसा घेईल, इथं पाहील, तिथं पाहील, असं ते चालेल. काही न करता जे चाललेलं आहे आत्ता, आणि हे वर्तमानातलं काम आहे बरं का. साधना ही वर्तमानातली काम आहे. आत्ताचं काम आहे. आधीचं नंतरचं नाही, आत्ताचं. तो पण मुद्दा. सती म्हणजे वर्तमानातलं भान आहे, वर्तमानाचं भान आहे. त्यामुळे वर्तमानातला श्वास, वर्तमानातली काया, वर्तमानातल्या जाणीवा, वर्तमानातलं चित्त, वर्तमानातले विचार, आत्ताचं पाहणं, आत्ताचं ऐकणं, आत्ताचा गंध, चव, जे काही असेल आपलं चालणं, बसणं, उठणं, झोपणं, म्हणजे वर्तमानामध्ये आपण आपलं जे जगणं चाललेलं आहे त्याचं भान, त्याची सती, हा मुख्य विषय आहे. तर अनापानसतीची भावना महाफलदायक होते. अनापानसतीतून सतीपठ्ठाण आणि मग काया वेदना चित्त मनोधम्म. हे थोडंसं लक्षात नाही ठेवलं तरी चालू शकतं, कारण आपण एकदा कायेत उतरलो तर तेच आहे तिथं, ते दुसरं काही नाही. आणि पुढे सप्तबोधांग. तर फार थोडे शब्द लक्षात ठेवून आपण प्रॅक्टिसवर फोकस ठेवला पाहिजे. ही गोष्ट आपण लक्षात घेऊया. काल धानके सरांनी तो मुद्दा उपस्थित केल्यामुळे फोनवर पण आणि आपल्या मीटिंगमध्ये पण मला हे आज सगळं सांगण्याची आवश्यकता वाटली.